शेवटचा या ठिकाणी पुकारा करतोय आपल्यासाठी देवळी संघ. खूप वेळ वेस्ट झालेला आहे आपल्यामुळे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर फ्रंट लाईन गोलंदाज येतोय मयूर. सलामी जोडी मैदानात आपण पाहू शकता. अभिजित आणि बंटी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक वेळ आपण पाहू शकतो. बहुतेक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये 30 यार्डाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये 30 सर्कलच्या बाहेर. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि वाईडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. इतर सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, ऑफ साईडला क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना. यावेळी कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एका धावेने स्वतःच संघाचं खातं उघडलं जाते. ऑन साईडचं ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मध्ये आपण पाहतोय वाडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक. मिस टाइम फटका, चेंडू हवेत, चेंडूला क्षेत्ररक्षक आणि पहिल्या विकेटचा पतन. पहिला हादरा बसतोय. धन्यवाद विजय. दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी. आपण जर का षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली किंवा विकेट हॅट्रिक पूर्ण केली किंवा चौकार ची हॅट्रिक पूर्ण केली तरी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय भरत पाटील यांच्याकडनं आलेला आहे आणि या सुवर्ण संधीचा लाभ दोन्ही संघांसाठी आहे. पहिला फलंदाज बादून पेवलमध्ये परतलेला आहे आणि कल्पेश हरिदास पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी. देवली संघाला पहिला हादरा बसलेला आहे. बंटीच्या रूपाने नवीन फलंदाज 1 डाऊनला खेळण्यासाठी आलेला आहे. आदेश पाहूया कर्णधाराने आदेशाला कुठला आदेश दिलेला आहे. यावेळी बॅकवर्ड शॉर्ट फाइंडला चेंडू टोलवला जातोय. तोपर्यंत अतिशय वेगाने 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. या एका धावेने धावसंख्या वाढवून होते ती 2. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. ज्याप्रमाणे पावसाची वाट चातक पक्षी पाहत असतोय त्याप्रमाणे या स्पर्धेची वाट नेतेचा भिवंडीवासी पाहत असतात आणि ती स्पर्धा सुरू झालेली आहे. आज या स्पर्धेचा सलग 3रा दिवस आहे. अप्रतिम स्पर्धेचं आयोजन मित्रांनो पाहतोय. अनेक मॅचेस आमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि अनेक शुभेच्छांचा वर्षाव विकिस मोरती चषका 2018 टुर्नामेंटसाठी होत आहेत. लाखोंच्या संख्येने आमच्यापर्यंत मॅसेज पोहोचत आहेत आणि या स्मृती चषकाला अनेक शुभेच्छा आहेत. यावेळी चेंडू अनपेक्षितरित्या उचलला होता. फलंदाज पूर्णपणे बीट होते. बाकीचं चोख काम बजावत होते क्षेत्ररक्षक. धावसंख्या स्थिर आहे 2-1. फलंदाज बाद होऊन पेवल्यामध्ये परतलेला आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज मयूर. यावेळी मात्र खोदून काढलेला फटका आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू डीप मध्ये फील केला जातोय. तोपर्यंत फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावसंख्या वाढून होते ते 3. संत आणि सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. कासव छाप गतीने धावसंख्या पुढे मार्गक्रमण करताना पहिलं षटक हाताळतो गोलंदाज फ्रंटलाईन मयूर. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्व विकेटचा मारा करताना या आखो टप्प्याचा चेंडू कव्हरच्या वरून चेंडू टोलवला जातो. डीप कव्हर मधून चेंडू जातो शंभरच्या पार चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती नंतर एक बाद देवली संघाची धावसंख्या झाली ती 7. सलग या स्पर्धेचा आपण मित्रांनो हा 3रा दिवस पाहतोय. वाईट बॅलन्स पण आहे. ब्राईट आता बरोबर थोडा ब्राईटनेस कमी या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण tenniscricket.in
संतोष नाईनेकर, माझे मित्र गौरव सावंत आणि त्यांचे बंधू युवराज सावंत यांच्याकडून केलं जात आहे. तसेच टेलिव्हिजन सेटवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. निलेश देसले यांच्याकडून निश्चितच बंटी केबल नेटवर्क यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण टेलिव्हिजन सेटवरूनही पाहू शकता. 613 या चॅनलवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे आणि यूट्यूबद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यात या स्पर्धेचा टेलिकास्ट आपण पाहू शकता. यावेळी मात्र खोदून काढलेला फटका, लॉंग ऑन क्षेत्रामधून चेंडू जातोय सीमारेषेवर चौकार. निश्चितच चेंडूपर्यंत पोहोचण्याचा जर प्रयत्न केला असता तर चेंडू अडू शकत होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं आउटफील्ड खूप हार्ड आहे आणि त्याच्यामुळे चेंडू पडल्यानंतर चांगली उसळी मिळते आणि चौकारात त्याचं रूपांतर होते. निश्चित कुठला एक प्रयत्न केला नव्हता क्षेत्ररक्षकाने. थोडा वेळ असं गायकवाड सर वाटलंही होतं की हा क्षेत्ररक्षक आहे की नक्की प्रेक्षक आहे. यावेळी मात्र कंट्रोल फुलचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता, मात्र थोडा चांगला नव्हता. परिणाम स्वरूपात 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढून होते ती 13. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज धर्मेंद्र. धर्मेंद्र राऊंड विकेट गोलंदाजी करताना. यावेळी मात्र बीट होतोय 101 आणि चेंडू होतोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चौकार. लेग बायचा इशारा होतोय पंचांकडून. थँक्यू डीजे. जय महाराष्ट्र भोईरगाव वर्सेस विठ्ठल पष्टे कांदळी या 2 मातब्बर संघांच्या दरम्यानची नाणेफेकी होणार आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचंय. धर्मेंद्र गोलंदाजी मार काढून पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहत आहे डीप फाईन लेगला. तोपर्यंत 2 धावा जातात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढवून होते ते 19. देवली विरुद्ध भोकरी असा हा सामना आपण पाहतोय. देवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. दुसऱ्या षटकात गोलंदाज धर्मेंद्र. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढवून होते ते 19. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण जो सामना पाहतोय देवली विरुद्ध भोकरी या 2 बलाढ्य संघादरम्यान. या अगोदरचा प्रभास 11 चा आव्हान संपुष्टात आणलेलं आहे. मितेश 11 कुरुंदे या संघाने. धावसंख्या झालेली आहे ती 20. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. यावेळी मात्र मिडल करता आला होता चेंडूला. वाडिश डीप मिडॉनला जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या वाढवून होते ती 21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर देवली संघ. एक फलंदाज बंटी हा बाद होऊन मध्ये परतला. बंटी याला मात्र खातंही उघडता आलं नव्हतं. अभिजित आणि आदेश ही जोडी मैदानात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती
21. आज या स्पर्धेचा हा सलग तिसरा दिवस आहे. तसंही मित्रांनो आज 12 जानेवारी आहे आणि आजच्या दिवशी 1932 मध्ये साऊथ आफ्रिकेचा संपूर्ण संघ हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्टच्या पहिल्या डावामध्ये अवघ्या 36 धावांवर ऑल आऊट झाला होता. आजच्या दिवशी 1962 मध्ये वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार रिची रिचर्डसन याचा जन्म झाला होता आणि आजच्या दिवशी 1964 मध्ये भारताचा फिरकी गोलंदाज बापू नाडकर्णी याने तब्बल 21 षटके हे मिडन षटके फेकली होती. 21 षटके तब्बल निर्धाव षटके हाताळण्याचा रेकॉर्ड भारताचा जुना फिरकी गोलंदाज बापू नाडकर्णी यांनी आजच्या दिवशी 1964 मध्ये केला होता. आजच्या दिवशी 1995 मध्ये साऊथ आफ्रिकेने पाकिस्तानला मंडली चौरंग टुर्नामेंटमध्ये अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं आणि आजच्या दिवशी 1999 मध्ये न्यूझीलंडचं नेफियरच्या वनडेमध्ये इंडिया विरुद्ध तब्बल 5 फलंदाजे धावबादच्या रूपाने बाद झाले होते. या आजच्या दिवशी क्रिकेट जगतामध्ये घडलेल्या घडामोडी ओली या सामन्याकडे. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मार्क वारा सुयोग. यावेळी मात्र कट केलेल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. डीप मध्ये शतक चेंडू झेपा जो थोडासा खराब क्षेत्ररक्षणला आणि त्याचा फायदा मिळतोय. जिथे 1 धाव येते तिथे 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने धावसंख्या वाढवून होते ती 23. उद्यापासून निश्चितच दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीमध्ये भारतीय संघाचा तब्बल 73 धावांनी पराभव केला होता. फक्त हार्दिक पांड्या या एकाच फलंदाजाने पहिल्या डावामध्ये 93 धावांची एक चांगली खेळी पेश केली होती. यावेळी पुढे येऊन खेळलेला फटका आणि चेंडू जाईल निश्चितच सीमारेषा बाहेर षटकार. दरम्यान पुढचा चेंडू निश्चित अतिशय सुरेखरीतीने काऊ कॉर्नरच्या दिशेने भिरकावून दिलाय. एका टप्प्यात चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. या चौकारच्या साहाय्याने धावफलकाची धावा लागत आहेत 33. एक चांगली अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय पोलीस पाटील कुकसे प्रमोद पाटील यांचं आगमन झालेलं आहे. जितेंद्र पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत. दरम्यान चौकारच्या साहाय्याने धावफलकाची धावा लागत आहेत 33. निश्चितच नितीन पाटील आणि दिलीप पाटील यांच्याकडनं आम्हाला नाश्ता मिळालेला आहे. निश्चितच अतिशय सुरेख असा नाश्ता. दरम्यान चेंडू जातोय वॅडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये गडी बाद होईल. झटका बसतोय महत्वाचा. दरम्यान 2 गडी गमावलेले. धावसंख्या स्थिर 33. पुढचा चेंडू अतिशय सुरेख रीतीने विरकावण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटतो. एक चांगला क्षेत्ररक्षकांना झेल सुटलेला. 2 धावा बाद झाल्या. तिसरी धावाचा प्रयत्न. तिसरी धाव मिळते. या 3 धावाच्या साह्यानं धावफलकाची धावा लागत आहेत 37. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 37 धावा धावफलकावरती. 2 गडी गमावलेले आहेत.
अभिजित एक धडाकेबाद फलंदाज ओळखला जातो. दरम्यान खूप स्वेर असा मारा, असं वाटत असतानाच अतिशय सुरेख चेंडू हाताळला जातो. कारण फलंदाजाला वाटत होतं की बाहेर जातोय चेंडू, परंतु कोणत्याही प्रकारचा फुटवर्क नव्हता. उजव्या एसटीच्या रोखानं मारा अचूक टप्प्यावर केला जातोय. तिन्ही षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात. निश्चितच एक चांगला चेंडू आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा हळूच बाहेर निघणारा अतिशय सुरेख मारा करतोय गोलंदाज निलेश. 37 धावावरती स्थिर. दरम्यान चांगला फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. या षटकाच्या साह्यानं धाव फलकावरती धावा लागतायत. 43. पुढचा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा, पंचांचा इशारा वाईटचा. अवांतर रूपाने 10 मिनिटे धाव फलकावरती धावा लागतात. 44. दरम्यान निश्चितच एक चांगला चेंडू, त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न झाला. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहे. अचूक झेल टिपतोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर आली गेली नवीन फलंदाज जयवन येतो खेळपट्टीवर खेळण्यासाठी. धावसंख्या आपण पाहतोय 44. दरम्यान 44 धावांवरती तिसरा गडी गमावला जातोय. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ अतिशय सुंदर जज करत झेल टिपला होता डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान बॅटची हलकी काढा घेत चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रात जातोय. या एका धाव्यानं धाव फलकावर धावा लागतात 45. मगाशी आपण पाहिलं 48 धावा उभारल्या होत्या मितेश 11 संघानं. त्या लिलया पूर्ण केल्या आणि प्रभातचं वाटचाल होती ती खडतर करून टाकली होती. दरम्यान निलेश सामोरा जाईल. अभिजित धडाकेबाज अभिजित. दरम्यान निश्चितच एक चांगला चेंडू उजव्या एसटीच्या रोखानं मारा केलेला. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. धाव फलकावरती धावा लागतायत, धडकतायत. चार बाद 46 धावा. पुढचा चेंडू निश्चितच एक चांगला फटका. चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं षटकारात त्याचा परावर्तन होतोय आणि धाव फलकावरती धावा धडकतायत.
4 बाद 52, 53 धावा विजयासाठी उभाराव्या लागतील. श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाला पुढील संघांची नाणेफेकी होते. जय महाराष्ट्र भोईरगाव वर्सेस विठ्ठल पष्टे कांगळी या दोन मातब्बर संघांच्या दरम्यानची नाणेफेकी. दरम्यान सन्माननीय प्रमोद पाटील यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. त्यांच्या जोडीला असतील सन्माननीय अरुण जोशी साहेब. दरम्यान नाणेफेकीची जबाबदारी पार पडताय सुभाष धुमाळ. धन्यवाद गायकवाड सर. विठ्ठल फस्टे स्पोर्ट्स कांदले आणि जय महाराष्ट्र भोईरगाव या दोन्ही संघाचे करणारे आलेले आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला आपण पाहू शकतो विक्की स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला विक्की स्पोर्ट्सचे स्पॉन्सर रुपेश पाटील साहेबांची प्रतिमा. नाणेफेक जिंकलेले कांदले संघाच्या करणाऱ्याने. आपण नाणेफेक जिंकलेले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 4 षटकामध्ये आम्ही तरी पण 60 तरी स्कोअर करू बनवू. सॉरी आम्ही तरी पण 40च्या आतच रोखण्याचा प्रयत्न करू. तसे आमच्याकडे गोलंदाज आहेत. सन्माननीय मंगेश भोईर भोईर बडेगावचे जितेश समालोचक यांचं या ठिकाणी आगमन होतंय. स्वागत आपलं. पष्टे असे आमच्याकडे बॉलर आहेत. हे जे आयोजन केलेलं आहे निश्चितच विकी स्पोर्ट्स कुक्षे ज्याप्रमाणे पावसाची वाट चातक पक्षी पाहत असतोय त्याप्रमाणे या स्पर्धेचे वाट अनेक संघ आणि अनेक क्रिकेटर पाटील आणि तर या आयोजनाविषयी काय वाटतंय? खूपच चांगलं आयोजन आहे. म्हणजे मी तर पहिल्यांदाच म्हणजे इथे खेळायला आलो आहे. खूपच चांगलं वाटतं. म्हणजे इथे खेळायला आवडेल आम्हाला. निश्चितच आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक आपण हाडलेले. नाणेफेक हाडल्यानंतर आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 55 धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू. 50 ते 55 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी भोईरगावचा असा कोणता फलंदाज आहे ज्याच्याकडून खास अपेक्षा असेल? दुर्गेश आहे, परेश भोईर आहे, मनीष भोईर आहे. हे जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाविषयी काय वाटतंय? खूपच ग्रामीण परिसरातला खूपच मानाची स्पर्धा आहे. विकी स्पोर्ट यांच्याकडून होते. या स्पर्धेला बेस्ट ऑफ लक. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. तर मैदानामधून न्यूज अशी आहे की नाणेफेक जिंकलेले आहे. कांदले संघाच्या कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. बॅक टू कॉमेंट बॉक्स. थँक्यू सुभाष. दरम्यान सामन्याला सुरुवात करायची आहे. नाणेफेकीचा कांदी गाणं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सन्माननीय दिलीप पाटील आणि नितीन पाटील यांच्याकडनं अतिशय सुंदर अल्पवराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. खरंच त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी पडतील. शब्द खूप छान पद्धतीची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. दोन्हीही बंधूंना धन्यवाद. सन्माननीय दिलीप पाटील आणि नितीन पाटील. दरम्यान खेळायला सुरुवात होते. धावा फलकावरती धावा उभारल्या होत्या. विजयाचं लक्ष असेल 53 धावांचं आणि 53 धावाला कशा पद्धतीनं सामोरं जातोय श्रावण स्पोर्ट्स भोकरी पाहणं औत्सुक्याचं ठरेल. गोलंदाजी धुरा सांभाळतोय गोलंदाज अभिजित. खूप खूप धन्यवाद भोईर सर. आता वेळेच्या वरती सहकार्य करायचं आहे. कृपया क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आणि आपली 4 षटके ही निर्धारित 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी दिला गेलेला आहे. टाइम पंचांनी सेट करायचा आहे आणि हे की मिनिट जर जास्त होतोय तर पेनल्टी लगेच दिली जाईल याची संघाच्या करणाऱ्या नोंद घ्यायची आहे. पहिल्या षटकामधील पहिलाच चेंडू. यावेळी मात्र 20 मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. 30 सर्कलमध्ये मिड ऑफला जोपर्यंत क्षेत्ररक्षण चेंडू फील करतोय तोपर्यंत एक धाव अतिशय वेगाने पूर्ण करतोय फलंदाज धर्मेंद्र. एका धावेने स्वतःच संघाचं खातं खोलतोय. आव्हान आहे ते 53 धावांचं. माझ्या समवेत
गणेश गायकवाड सर, त्यानंतर विकी स्पोर्ट्स कुक्षेचा ग्रेट ऑलराऊंडर इन तालुका क्रिकेट बबलू एक्सपोर्ट्स कोरीची भूमिका अदा करताना, त्यानंतर युवराज सावंत टेनिस cricket.in. यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू रोवला जातोय डीप पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे, मात्र अंतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. या 2 धावाने धावसंख्या वाढवून होते ते 3. निश्चितच विकी स्मृती चषक 2018चा आपण सारेजण आनंद घेत आहोत. 52 धावा उभारलेल्या आहेत. 53 धावांचं उद्दिष्ट असेल श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघापुढे. निलेश आणि ज्ञानेश्वर अशी सलामीची जोडी. निलेश सामोरा जाईल. अभिजित सामना करेला फलंदाज निलेश. यावेळी आखोटप्याचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडू डोळला जात होते. चेंडू जाते डीप कव्हर मधून सीमारेषेवर चौकार. चेंडूला पंच केलं होतं. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू गेला होता डीप कव्हर मधून सीमारेषेवर चौकार. या चौकाराने धावसंख्या वेगाने वाढवून होते ते 7. बिनबाद 7. चांगली सुरुवात आपण पाहतोय 53 या लक्ष्याचा पाठलाग करताना. यावेळी मिस्टाईम फाटका, चेंडू हवेत आहे. चेंडू स्वतः गोलंदाज झेल मात्र सोडला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. तू मैमे झालेला आहे या ठिकाणी. यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांच्यातली समज आहे ती महत्वाची होती आणि दोघांच्याही इथे नासमजदारीचा फायदा मिळतोय. फलंदाजाला झेल सुटतोय. रनिंग बिटवीन द विकेटसाठी जशी कॉलिंगची आवश्यकता असते तशी झेल घेण्यासाठी कॉलिंग खूप महत्वाचं असतं. कॉल करायचं असतं. मात्र इथे कुठल्याही प्रकारचा कॉल पाहायला मिळाला नव्हता. चांगला प्रयत्न केला गेला होता झेल घेण्याचा, मात्र प्रयत्न यशस्वी. अभिजित राठ ओढ द विकेट. यावेळी मात्र हुकच्या अंदाजाने फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय. डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला जोपर्यंत चेंडू फील करून फेकी केला जातो तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी मिळते. या एका धावेने धावसंख्या वाढवून होते ते 8. 53 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय. भोकरी संघाला अकोटप्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावले होते. एका धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलकावर धावा झलकल्या जातात त्या 9. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील गोलंदाज अभिजित. भोकरी संघासमोर जे लक्ष आहे ते 53 धावांचं, कारण कांदली संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर धावा झलकल्या त्या 52. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद सुरुवात झालेली आहे ती 9. निश्चितच आपण जर पाहिलं तर प्रति षटकामागे 13.25ची सरासरीची गरज असताना केवळ 9 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये, त्यामध्ये एक चौकार मिळाला सुद्धा चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय अभिजितकडनं. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. शिस्तबद्ध मारा करावा लागेल देवळी संघाचा जर या सामन्यामध्ये विजय मिळवत असेल तर. परंतु भोकरी संघाचा एकही गडी गमावलेला नाही. ज्ञानेश्वर आणि निलेश हे इन्फॉर्म फलंदाज आहेत आणि दोघंही खेळपट्टीवर ठाण मांडून आहेत. ही अतिशय जमेची बाजू आहे श्रावण स्पोर्ट्स भोकरीसाठी. भोकरी संघाच्या दृष्टीने प्लस पॉईंट आहे, कारण कोणताही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाही. की लायसन आहे मोठे फटके खेळण्याचं, कारण 10च्या 10 फलंदाज हे शेष आहेत. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज आदेश. कांदली संघाकडून फील्डमध्ये परिवर्तन केलं जात आहे. पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केले. 2 क्षेत्ररक्षक मात्र नजदीक आहेत. यावेळी एक मोठा फाटका आणि चेंडू सीमारेषेवर ग्लोरियस गगनचुंबी षटकार. वाळे शॉट.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. टिपिकल ज्ञानेश्वर शॉट आपल्याला पाहायला मिळाला. ज्ञानेश्वर जागा झालेला आहे आणि जागा जेव्हा होतो तेव्हा खोलवर टप्प्याला कशा रीतीने भिरकावून देतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने अतिशय उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या जोरावरती धावपलकाची धावा लागतात 15. अतिशय उत्कृष्ट फाळत होता ज्ञानेश्वर याच्या फटक्या मागे. सरळ चेंडूला काव कॉर्नरच्या वरून भिरकावून दिलं होतं षटकारासाठी. आदेश सामनावीर फलंदाज ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा फोल्ड केलेल्या चेंडूला त्याच क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर झेपावतोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते. एका धावेने धावसंख्या वाढवून होते ती 16. 53 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय. भोकरी या संघाला कांदली विरुद्ध भोकरी हा सामना सुरू आहे. पहिल्या सामन्यामध्ये ढोले संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं कुरुंदे या संघाने. यानंतरचा सामना आपण मित्रांनो पाहणार आहोत कांदले विरुद्ध भोईरगाव या दोन संघादरम्यान. आदेश बॉलिंग मार्कवर. सामनावीर फलंदाज निलेश. यावेळी जागेवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न केला नव्हता गायकवाड सर फलंदाजाने. निश्चितच चेंडू आपण पाहिला तर गुडलिंगच्या क्षेत्रात पडला. हळू थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. चेंडूवरती नजर नव्हती. कहीं पे निगाई कहीं पे निशाणा. चेंडू उजव्या एसटीवरती आणि खेळण्याचा प्रयत्न झाला मिड विकेटच्या क्षेत्रात. आदेश बॉलिंग मार्कवर. सामनावीर फलंदाज निलेश. आज क्लायमेट खूप चेंज आहे. धावसंख्या झालेली ती 16. अजून या षटकातील 3 चेंडू शेष आहेत. तिसरा पंच मैदानात प्रविष्ट होत आहेत. करण शेलार. आज सकाळपासून जर वातावरण बघितलं तर सूर्य आणि ढगामध्ये लपंडावचा खेळ सुरू आहे. कधी सूर्य ढगांच्या मागे तर कधी ढग सूर्याच्या पुढे. सूरज और बादलों के बीच आंख मुचली चलती हुई. आदेश. सामना फलंदाज निलेश. यावेळी मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडूवर टोलला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअरला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि निश्चितपणे घातक ठरतोय. निलेश याची खेळी संपुष्टात. पहिल्या विकेटचं पतन. पहिला खेळाडू धावबाद तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद डीजे. 17 धावा धाव पलकावरती झळकत आहेत. पहिला गडी गमावला जातोय श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाकडनं. नव्याने फलंदाज येतोय. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. नरेश नरेश. नवीन फलंदाज. नरेशनं जर षटकार मारची हॅट्रिक पूर्ण केली तर कल्पेश उर्फ बबलू पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. सुवर्ण संधी आहे नरेश. पाहूया सुवर्ण संधीचा लाभ घेतोय का. यावेळी मात्र अजीब गरीबा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत फक्त 1 धाव पूर्ण करता फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढवून होते ते 18. आव्हान येते 53 धावांचं. 53 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या भोकरी या संघाला. 18 धावसंख्या झालेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. फेसिंग गेम ज्ञानेश्वर. यावेळी अतिशय उत्कृष्ट फॉल होतो. ताकदवर फटका. बॉटम एंडचा चांगला वापर आणि चेंडू शिमाशेवर षटकार. व्हॉट अ शॉट. निश्चित टिपिकल ज्ञानेश्वरचा हा फटका आहे. स्पेशालिटी आहे
खालचा चेंडू खोदून काढतो, लिल्या भिरकावून देतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. षटकार त्याचा परावर्तन, धावफलकात धावा लागतायत 24. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाले ते 24. यापुढील 2 षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कुठल्या संघाची हार आणि कुठल्या संघाचा जय जयकार, मॅच की आगली कहाणी सुनते गणेश गायकवाड सर की जुबानी. धन्यवाद सुभाष. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा, ह्या षटकात 15 धावा आणि उर्वरित 2 षटकांमध्ये विजयाचं जर लक्ष्य पूर्ण करायचं असेल तर 29 धावा उभाराव्या लागतील. दोन्ही संघांना विनंती करतोय, प्लीज देवळी संघ वारंवार आपल्यासाठी सूचना येते, वेळेचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्या. अभिजित आणि मंगेश ही काळजी घ्यायची आपल्याला, अन्यथा महत्त्वाच्या क्षणी आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बारीकराव ताळके यांचं आगमन झालेलं आहे. विकिस्मृती चषक 2017 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नितीन पाटील आणि दिलीप पाटील यांच्याकडनं अतिशय सुंदर नाश्ता न्याहारीची व्यवस्था झालेली आहे. त्यांना सुद्धा उपस्थित मान्यवर धन्यवाद देत आहेत. असंच अन्नदाता सुखी भव. निश्चितच बॉडी बिल्डर सागर मधुकर भोईर यांना विनंती करतोय मंचावर यायचंय. पहिला चेंडू अतिशय सुरेख भिरकावून दिला लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. षटकारात त्याचं परावर्तन केलं नरेशने. या षटकाराच्या साह्यानं धाव फलकावरती धावा झळकतायत 30. सागर मधुकर भोईर. सन्माननीय दयानंद भोईर, अशोक पाटील ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली या ठिकाणी, बिस्लरी पाणी आम्हाला देणारे सन्माननीय दयानंद भोईर साहेब. बॉडी बिल्डर्स भारतीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये ज्यांनी सुयश मिळवलं होतं ते सन्माननीय सागर भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, स्वागत. दरम्यान नरेश छोट्या चढीचा फलंदाज आहे, परंतु त्याच्या डाव्या एष्टीवरचा चेंडू मिळाला तर लॉंग लेग, मिड विकेट, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये मोठे पटके खेळण्याची त्याची क्षमता आहे. आणि या षटकारच्या साह्याने धावा लागत आहेत 30. विजयाचं लक्ष 23 पावलं दूर आहे. पुढचा चेंडू, पंचांचा इशारा काय तो पाहूया. मला वाटतं कदाचित बेल्स या पडलेल्या आहेत, त्यामुळे हा डॉट चेंडू ठरतोय. नरेश याला सुवर्ण संधी, एक षटकार जर लगावलेला आहे. कल्पेश उर्फ बंटू पाटील यांच्याकडून अजूनही 2 षटकार लगावले तर पारितोषिक जिंकू शकतोय नरेश. निश्चित डेड चेंडू होतोय कारण बेल्स पडलेल्या होत्या. आणि अजूनही चेंडू आपण जर पाहिले तर शेष आहेत 11, धावा जोडायचे 23. आणि नरेशसाठी कल्पेशकडनं सुवर्ण संधी आलेली आहे. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाची रोख पारितोषिकाचं मानकरी होऊ शकतोय. आणि 1000 रुपयाची नोट नसली तरी 1000 रुपये 500 रुपयात मिळतील. दरम्यान पुनश्च देखणा फटका, अतिशय सुरेख रीतीने हा चेंडू, पंचांचा इशारा येतोय षटकाराचा. आणि त्याचा आवाज नरेश याच्या कानापर्यंत पोहोचलेला आहे. फक्त एकाच षटकाराने पाहूया. दरम्यान चौकार मिळतोय. 1 बाउन्स मात्र इंचेस फरक राहिला होता या षटकारासाठी. अप्रतिम फलंदाजी तरी आपण पाहतोय नरेश याच्याकडून 2 चेंडूंवर गायकवाड सर तब्बल 10 धावा या कुठून काढलेल्या आहेत. आणि या चौकाराच्या साह्यानं धावा लागत आहेत 34. अजूनही 19 धावांची गरज आहे. हा सामना सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत जातोय. एका रंगतदार सामन्याकडे आपण वाटचाल करतोय. पहिलाच सामना प्रभास 11 डोळे संघ या स्पर्धेतून बाहेर. आणि तशीच दणदणीत कामगिरी आपल्याला पाहायला मिळते श्रावण स्पोर्ट्स आणि देवळी संघाकडनं.
पुनश्च एक देखणा फटका, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, मिड विकेटला सुंदर झेल आणि नरेशची केळी संपुष्टात. थँक्यू डीजे. महत्वाच्या क्षणी नरेश बादून तंबूत परततोय. 4 चेंडूला सामोरा गेला आणि 11 धावा झळकवल्या. दरम्यान संदेश वेळेच्या बाबतीत त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. देवळी संघ वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. आपल्याला पहिला ऑफिशियल कॉल दिला जात आहे. यानंतर कॉल्स ऑफ पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. संदेश आणि ज्ञानेश्वर अशा पद्धतीने ज्ञानेश्वर सामोरा जाईल तो बंटीच्या माऱ्याला. बंटीचा पुढचा चेंडू सामोरा जातो तो ज्ञानेश्वर. वंडर बॉय टाउन स्पोर्ट्स. आणि आखूड टप्प्याचा चेंडू होता पण त्याचा लाभ घेता येत नाही. डिस्को लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पळून एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा लिलया पूर्ण होत आहेत आणि या 2 धावाबरोबर धावफलकावरती धावा झळकत आहेत. 36 अजूनही विजयासाठी 17 धावांची गरज आहे. चेंडू शेष 8. एका रंगतदार सामन्याकडे जातोय आपण सुभाष. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. निश्चित रंगतदार सामना पाहायला मिळतोय दोन्ही संघादरम्यान. एक चांगला चेंडू ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. बंटी आता मात्र उजव्या एसटीच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा इशारा. वाईटचा अवांतर रूपाने एक धाव मिळते. अजूनही 7 चेंडू शेष आहेत आणि 16 धावांची गरज आहे. तिसरे षटक आता गोलंदाज बंटी. मात्र जोपर्यंत ज्ञानेश्वर खेळपट्टीवर आहे तोपर्यंत खत्रेची घंटी वाजत राहणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. निश्चितच एक चांगला चेंडू. स्ट्राईक रोटेट होते. लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडू जातोय. पळून एक धाव केलेली. एका धावर समाधान मानावं लागेल. एका धावावर संघाची धाव संख्या पोहोचते 2 बाद 38 धावा. विजयाचं लक्ष असेल 6 चेंडू आणि 15 धावांचं. निश्चितच एका रंगतदार सामन्याकडे जातोय. सन्माननीय गोपाळ पाटील साहेब माजी सरपंच कुकसे यांचं आगमन होतंय. ज्यांच्याकडनं गोड भेट आमच्या मॅन ऑफ द मॅचच्या मानकऱ्याला दिली जाते. ते सन्माननीय गोपाळ पाटील साहेब यांचं स्वागत. कृपया वेळेच्या वरती सहकार्य करायचं आहे. 6 चेंडू शेष आहेत आणि 15 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. वेळ खूप दवडला जातोय आणि याची पेनल्टी या क्षणाला मिळणं निश्चितच तेवढं दुर्दैव दुसरं कोणाचं नसेल. आणि चौथा गोलंदाज येतोय संदीप. गोलंदाजी दुरा सांभाळेल. सामोरा जाईल तो ज्ञानेश्वर. दरम्यान हळूवार टप्प्याचा चेंडू. अतिशय सुरेख मारा. उजव्या एसटीच्या रोखानं ज्ञानेश्वरला बांधून ठेवलेलं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. उजव्या एसटीच्या रोखानं मारा केला होता. उमगला नाही. टप्पा सुद्धा आपण जर पाहिलं तर अचूक टप्प्यावर चेंडू आणि वेगात बदल. अप्रतिम चेंडू हाताला गेला होता गोलंदाज संदीप याच्याकडून. दरम्यान पुढचा चेंडू डाव्या पडला परंतु मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल घेतोय. हा झेल नव्हे जवळजवळ सामना घेतल्यासारखा आहे कारण ज्ञानेश्वरचा हा झेल होता. निश्चितच कॅच नाही बल्कि मॅच पकडी है. दरम्यान मछली जाल में फंसती हुई. 4 चेंडू शेष आणि 16 धावांची गरज. चार चेंडूत 15 धावांची गरज आहे. 38 धावा धावफलकावरती. गडी गमावले 3. कुठेतरी पलटवार करावा लागेल श्रावण स्पोर्टच्या फलंदाजांना आणि ती क्षमता त्यांच्यात आहे काही सिद्ध होईल. आता कस लागणार आहे त्यांच्या कौशल्याचा, त्यांच्याकडे असलेल्या आक्रमकतेचा.
दरम्यान निश्चितच एक स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. या क्षणी स्क्वेअर चेंडू टाकणं घातक ठरू शकतं. एका धावेनं धावफलकाला धावा लागतायत 39. विजयाचं लक्ष 14 धावा आणि चेंडू शेष 4 चेंडू आणि 4 चेंडू 14 धावांची गरज. अतिशय देखणा चेंडू, हळूवार चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅटची हलकी कडा घेत यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. जवळजवळ सामना खेचून आणलेला आहे देवळी संघानं. देवळी संघाकडं नाही भिणार आम्ही महाराष्ट्राची पोर, आम्ही ऑलराऊंडर, बॅटिंग आधार, बाजी आम्हीच मारणार, इंटरनॅशनल मैदानावर आम्ही क्रिकेट. डीजे 3 चेंडू शेष आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. संदीपचा अतिशय सुरेख देखणा चेंडू. दरम्यान मला वाटतं बॅटची कडा घेत चेंडू फाईन लीगच्या क्षेत्रात गेला होता. 2 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र आव्हान आपण जर पाहिलं तर निश्चितच आहे. अवघड बनलंय. कुठलाही वाईट किंवा नो चेंडू टाकला गेला नाही तर आव्हान मिशन इम्पॉसिबल असणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. चेंडूवरती एकेरी धाव जोडली जाते. अशा पद्धतीनं 1 चेंडू आणि 12 धावा. एक प्लेन चेंडू निर्णायक ठरणार आहे देवळी संघासाठी. श्रावण स्पोर्ट बोकरी सुद्धा एक चांगला संघ, परंतु तोही स्पर्धेतून बाहेर पडतोय. निश्चितच चेंडू हवेत भिरकावून दिला. फाईन लीगच्या क्षेत्रामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. झेल सुटल्या परंतु सामना पकडलाय. अशा पद्धतीनं पहिल्या आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे आणि या सामन्यामध्ये विजयी संघ ठरतोय देवळी आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अभिजित. मी सन्माननीय आमचे अतिथी यांना विनंती करतोय, दयानंद भोईर साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी देणार आहात. या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी बिस्लरी पाणी पुरवलेलं आहे ते